निवडणूक आयोगाने निवडणुकीपूर्वी या सगळ्या जर मतदार याद्यांची स्वच्छता केली नाही, साफ केल्या नाही, तर आम्ही निवडणूक होऊ देणार नाही, असे आव्हान त्यांनी निवडणूक आयोगाला दिलं. नाही, ठीक आहे. तो त्यांचा व्यक्तिगत त्यांच्या पक्षाच्या धोरणाचा भाग आहे, की निवडणूक आयोगाला काही त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला असेल आणि तो लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा तर अधिकार आहे. पण निवडणूक होऊ देणार नाही म्हणजे कसं, की सुप्रीम कोर्टाने 31 ऑक्टोबरपर्यंत निवडणूक घ्यायला सांगितली, 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घ्यायला सांगितली. तुम्हाला सुप्रीम कोर्ट आणि एक राजकीय पक्षाचा एक मोठा नेता यामध्ये तुम्हाला तर सुप्रीम कोर्टाचंच ऐकावं लागेल. निवडणूक आयोगही याच्यामध्ये काहीच करू शकत नाही. शेवटी सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च आहे आणि सुप्रीम कोर्ट सर्वोच्च असल्याने तुम्हाला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं तंतोतंत पालन करणं हे तुमच्यावरची संवैधानिक जबाबदारी आहे. अन्यथा सुप्रीम कोर्ट अतिशय गंभीर दखल घेऊ शकेल आणि म्हणून मला वाटतं की पुरावे असतील तर सुप्रीम कोर्टात जाऊ. सरकारची काहीच अडचण नाही. तुम्हाला जर वाटतं सुप्रीम कोर्टात जा, मतदार यादी या दोषपूर्ण आहे हे सिद्ध करा आणि 31 जानेवारीपर्यंत निवडणूक व्हावी हा जो आदेश आहे तो बदलून तुम्ही सांगा ना 2027 करा, 2028 करा, काहीच अडचण नाही. शेवटी सुप्रीम कोर्ट उद्या जर म्हणेल की निवडणुका 2028 ला घ्या, तर सरकारला ते बांधील ऐकावंच लागतं. सरकार सुप्रीम कोर्टाच्या बाहेर जाऊच शकत नाही. 1 सेंटीमीटर नाही आणि 1 मिलीमीटर नाही. त्यामुळे त्यांनी जावं सुप्रीम कोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलाय तो आदेश जो आहे तो बेदखल करावा. सुधीर भाऊ, आज राज ठाकरे यांनी आरोप केलेला आहे की 1 जुलैला मतदार यादीमध्ये नवीन मतदार नोंदणीचं काम बंद झालं. त्यानंतरही 96 लाख मतदार जे आहेत ते या यादीत घुसवण्यात आले, असा आरोप केला. राज ठाकरे साहेब एक चांगले कुशल संघटक नेते आहे. स्वतःच्या शक्तीच्या आधारावर त्यांनी मनसेची स्थापना केली आणि इतके वर्ष त्यांनी टिकवली. पण त्यांच्या धरसोड वृत्तीनेच त्यांचा पक्ष वाढत नाही. कधी भारतीय जनता पार्टीचं कौतुक करायचं, कधी निंदा करायची, कधी विश्वगौरव नरेंद्र मोदीजींचं काम गुजरातचं बघायचं, कौतुक करायचं, स्वतः गुजरातमध्ये जायचं आणि कधीतरी गावरे व्हिडिओ असं दाखवत मोदींवर टीका करावी. आता त्यांचा राजकारणाचा जो भरती ओहोटीचा सिद्धांत आहे, आता त्यापैकी आता एक नवीन आरोप आहे. खरं तर जेव्हा स्वर्गीय इंद्रदेव सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मतदानाचा अधिकार काढण्यात आला, तेव्हाही राज ठाकरे साहेब असंच म्हणाले की निवडणूक आयोग हे बटीक आहे, काँग्रेसचं बटीक आहे आणि काँग्रेसला तेव्हा बऱ्यापैकी ठाकरे साहेबांची जी भाषा असते त्यांची एक विशिष्ट ब्रँड भाषा आहे, त्या भाषेमध्ये तेव्हाही त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. प्रश्न इतकाच आहे की खरं तर मतदार यादी या फक्त निवडणूक आयोगाचा अधिकार आहे असं राजकारणात आपण समजतो, हे चुकीचं आहे. आमच्यावरही काही दायित्व आहे आणि म्हणूनच निवडणूक आयोगाने नियमावली तयार केली की तुम्ही तुमच्या वार्डात, प्रभागात, पंचायत समिती गणामध्ये, गटामध्ये तुम्ही या दृष्टीने तुमचा कार्यकर्ता नेमायचा असतो, ज्याला आपण बूथ लेवल ऑफिसर असं त्याला म्हणतो. त्यांनी मतदार यादी ही सदोष आहे, निर्दोष आहे, दोषरहित आहे की दोषपूर्ण आहे याचा अभ्यास करायचा असतो. आपण फक्त निवडणुकीतच मतं मागावी अशी अपेक्षा ना लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे, ना संविधानाला अभिप्रेत आहे, ना निवडणूक आयोगाला अभिप्रेत आहे. आपल्याला याचं स्मरण राहावं म्हणून 25 जानेवारीला आपण मतदार जागृती दिवस साजरा करतो. 26 जानेवारीला गणतंत्र दिवस आणि 1 दिवस अगोदर मतदार राजा या संदर्भात मध्ये जागृती दिवस आपण साजरा करतो. आता मतदार यादीमध्ये जर काही चुकीचं मतदान आहे असं त्यांना वाटत असेल तर मग त्यांचा त्या बूथवरचा बूथ लेवल जो एजंट नियुक्त केला गेला तो काय करत होता? नंबर 1, बोगस मतदार आहे असं म्हणणं म्हणजे कपोकल्पित मतदार आहे किंवा जे जगात नाहीच असे मतदार आहेत तर ते मतदान करूच शकणार नाही. 14 मध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं. आपण असं म्हणणार आहोत का की डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी तेव्हा, आता आमच्यात नाही पण तेव्हा त्यांनी अशा पद्धतीचं बोगस मतदार होऊ दिले किंवा महाराष्ट्रामध्ये
आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते, 14 मध्ये आम्ही सरकारमध्ये आलो, तर मग 13-14 मध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात बोगस मतदार झालेत का? आणि मी पुन्हा एकदा आपल्याला एक गोष्ट अधोरेखांकित करून सांगतो की शेवटी मतदार नोंदणी हे एकटे निवडणूक आयोग करू शकत नाही. त्यासाठी तगाठ्यापासून नायब तहसीलदारापासून तहसीलदार, उपजिल्हा अधिकारी, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी इतके हजारो लोक या प्रक्रियेमध्ये आहे. जर एखाद्या ठिकाणी एखाद्या निवडणूक आयुक्ताच्या मनात, म्हणजे मनात तर वाईट येऊच शकत नाही, पण मनात एखाद्या राजकीय पक्षाला समर्थन करावं म्हणून एखादी कृती करण्याचा भावही निर्माण झाला, तिथंच हे आमचे सर्व कर्मचारी अधिकारी ठेचून टाकतील. हे अशक्य आहे. हजारो हजारो लोक मिळून या देशामध्ये निवडणुकीच्या मतदार यादीच्या बाबतीत षडयंत्र करतायत असं म्हणणंच मला वाटतं की गोबेल्स सुद्धा असं म्हणण्याची हिंमत करू शकला नसता. आता प्रश्न राहिला की तुमच्याकडे पुरावे आहे, तर मग एक आपल्यावरच संवैधानिक जबाबदारी आहे. पुरावे असतील तर नक्कीच कोर्टाला सादर केलं पाहिजे. कारण कोर्टाने अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे की 31 जानेवारी पर्यंत ही निवडणूक तुम्ही पूर्ण करा. जर काही ठोस पुरावे असतील तर त्याला पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना देऊन कोणताही पत्रकार पीआयएल टाकणार नाही. खमंग बातम्या करतील. टीव्ही चॅनल वगैरे त्या बातम्यांचा उपयोग करून दोन पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना, प्रवक्त्यांना एकमेकाच्या समोर आणतील. पण शेवटी जर खरंच यामध्ये काही तथ्य आहे असं तुमच्या मनाला वाटत असेल तर शेवटी संविधानामध्ये आम्हाला न्याय प्रणाली दिली आहे आणि आपण त्या पुराव्यासहित जर तिथं गेला तर कदाचित 31 जानेवारीला होणारी निवडणूक माननीय महामहिम सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश ती निवडणूक तुमच्याकडे काही पुरावे असतील तर योग्य डायरेक्टिव्ह देतील, निर्देश देतील. पण मला वाटत नाही की असं कुठेही घडू शकतं. एखाद्या बूथवर एखाद्याच्या मनात वाईट येऊ शकतं, पण सारी निवडणूक यंत्रणाच भ्रष्ट आहे आणि एकही पटवारी या राज्यातला, एकही नायब तहसीलदार, एकही कलेक्टर हा चांगला नाही, हा भाव काही योग्य नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.